यानंतर पुढची धक्कादायक बातमी आहे ती नेपाळमधून तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडालाय। तिबेटमधून वाहणाऱ्या बुटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय। बाजारात उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेल्या। हजारो लोकही या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तिमुरेसह जवळच्या 2 बाजारपेठा तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत। नेपाळ सरकारने 5 जिल्ह्यांमध्ये आता सध्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान बालिन शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीने बैठकही बोलावली। या महापुराचे भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। काही क्षणातच होत्याचं नव्हतं करणारा हा पूर नेपाळला उद्ध्वस्त करून गेलेला आहे, हादरवून टाकलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, नेपाळमध्ये हा भयंकर पूर आलेला आहे, सध्या काय स्थिती आहे, काय समजतंय? बिलकुल, कारण मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष करून चायनाचं सुद्धा यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि भारताच्या सीमेवरील काही जिल्ह्याचं सुद्धा या जिल्ह्यानं सुद्धा फटका बसतोय आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अमित शहा एक महत्वाची चर्चा केलेली आहे। सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना याचा फटका बसतोय याची सुद्धा चाचपणी करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे। आपण आता या व्हिज्युअल मध्ये जे पाहत आहोत त्या व्हिज्युअल मध्ये स्पष्टपणे दिसतंय की अनेक ठिकाणी ज्या चायनावरून इलेक्ट्रिक गाड्या आणल्या होत्या नेपाळमध्ये विक्रीसाठी त्या संपूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत। आतापर्यंत शेकडो नागरिक त्याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत, त्यामध्ये भारतीयांचा सुद्धा समावेश आहे आणि काही जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि त्याचबरोबर चीनच्या जे महत्वाची इमारती आहेत, आपण पाहतोय की त्या दृश्यामध्ये बसेस आहेत, ते बसेस सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि कशा पद्धतीनं पाणी जे आहे ते शहरामध्ये घुसलेलं आहे। एकी बाजूला बस अड्डा होता तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून जाणारे सामान्य नागरिक होते, मात्र हा संपूर्ण रस्ता जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे। बस अड्डा जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि जी एक इमारत होती, भिंत होती, ती बिल्डिंग पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे आणि लांबपर्यंत जे सीसीटीव्ही लावण्यात आले होते त्याच्यामध्ये हे विदारक दृश्य जे आहे ते टिपण्यात आलेलं आहे। त्याच्यावरून कळते की हा संपूर्ण रस्ता पण वाहून गेलेला आहे, बिल्डिंग पण वाहून गेलेले आहेत, बसेस वाहून गेलेले आहेत, जे नागरिक होते ते सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो चायनामधून पुन्हा नेपाळ सुद्धा बसल्याची माहिती मिळालेली आहे आणि नेपाळमध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये असंच जे विदारक रूप जे ते पाहायला मिळालेलं आहे आणि नेपाळ नंतर आता बिहार आणि बिहारमधील काही सीतामढीसह अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसू शकतो। यामध्ये अनेक जिल्हे जे ते वाल्मिकी नगर पासून हा जो पूर्ण नेपाळला चिटकून जो बेल्ट आहे की त्याच्यामध्ये एक कॅनॉल सुद्धा आहे आणि त्या कॅनॉल मध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। तिथे एक टायगर फॉरेस्ट सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा जंगलामध्ये सुद्धा हे पाणी घुसण्याची आता भीती निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर जे बिहार मधले जे बॉर्डरवरचे लगेचचे जे गावं आहेत त्यांना सुद्धा आता धोक्याचा इशारा जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यामुळे इथलं जे बचाव कार्य आहे ते सुरू करण्यासाठी अमित शहा यांची सुद्धा चर्चा झालेली आहे सम्राट चौधरी यांची आणि जे लष्कराची जर मदत लागली तर तिथे लष्कराची मदत सुद्धा सोपवण्यात येणार आहे। मेडिकल टीम संपूर्ण तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अँब्युलन्स आणि इतर संपूर्ण पोलिसांना सुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहे। अग्निशमन दलाला सुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे एकीकडे चायना, नेपाळ आणि त्याचा फटका या महापुराचा आता भारताला पण बसताना दिसून येतोय। नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।